नमस्कार मंडळी. आषाढाचा निरोप घेताना झणझणीत असा मटणाचा बेत केला. ह्या झणझणीत मटणासाठी 1 टोमॅटो, 1 कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. आता अस्सल चवीसाठी मटणाला मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी त्यात 1 चमचा वाटलेली बारीक पेस्ट, मीठ, घरकुल मसाला, 1 चमचा वाटलेला लसूण आणि 3 चमचे दही टाकून मस्त मिक्स करून घेऊया. आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे अर्धा तास तसेच झाकून ठेवूयात. त्यामुळे मटणाला छान टेस्ट येते. इथे मी 4 लाल बेगडी मिरच्या पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या. त्याची आता बारीक पेस्ट करून घेऊयात. 4 ते 5 मोठे कांदे स्लाईस करून घेऊन तेलात मस्त कुरकुरीत तळून घेऊयात. आता त्याच कढईत थोडेसे तेल घालून जिरे, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक वाटलेली पेस्ट घालून छान परतून घेऊयात. तेलातच कोथिंबीर टाकल्यावर छान वास येतो. आता खडे मसाले, बारीक वाटलेली बेगडी मिरची, घरकुल मसाला, मटण मसाला आणि थोडंसं तिखट घालून छान परतून घेऊयात. आता त्यामध्येच तळलेला कांदा घालून छान परतून घेऊयात. हे मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊयात. त्यामुळे मटणाला तर्री छान येते. आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून छान मिक्स करून घेऊयात. आपण मॅरिनेट करतानाच मीठ टाकल्यामुळे अजून मीठ घालायची गरज लागत नाही. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी मस्तपैकी घालून शिजवून घ्या. 20 ते 25 मिनटात आपले हे मटण मस्त शिजून तयार होते. आणि मस्त मटण मॅरिनेट केल्यामुळे आपोआपच मटणाला पाणी सुटू लागते आणि ग्रेव्हीही खूप छान होते. एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज लागत नाही. बघा, हे आपलं झणझणीत मोगलाई मटण तयार आहे. नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.